नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की छानपैकी जीवाने आता नंदिनीला मनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केलेली असते आणि त्यातला सगळ्यात मोठा आणि पहिला प्रयत्न म्हणजे कोणाच्याही मनातला मार्ग हा पोटातून जातो. त्यामुळे आता जीवाने नंदिनीसाठी छान पद्धतीने ऑमलेट बनवायला घेतलेलं असतं आणि आता तो तिच्यासाठी ऑमलेट बनवत असतो. इतक्यात त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते. नंदिनी आता जीवा काय करतोय ते सगळं किचनच्या दारात उभं राहून बघत असते. तर जीवा आता मस्त ऑमलेट बनवतो. त्याचबरोबर आता जीवाने तिथे लगेचच दुसऱ्या गॅसवर तवा ठेवलेला असतो आणि त्याच्यावरती तो आता छान ब्रेड शॅलो फ्राय करून घेतो आणि त्यानंतर आता लगेचच तो ब्रेड काढून घेतो. आता ऑमलेटही त्याच्यावरती काढून घेतो आणि आता तो मागे फिरून बघतो आणि एक नंबर असं म्हणतच असतो. इतक्यात त्याला समोर नंदिनी दिसते. जीवा लगेचच नंदिनीच्या समोर येतो. नंदिनी ही पुढे चालत येते. तर जीवा म्हणत असतो, हे घे चकाचक बाई, हे खास तुझ्यासाठी, ते सुद्धा जीवा स्टाईलने. हे घे, तू असं ऑमलेट कधीच खाल्लं नसशील, धर. आता नंदिनी ही जीवाला म्हणत असते की मला नको आहे ऑमलेट. त्याबरोबर आता मात्र जीवा नंदिनीकडे बघायला लागतो. तर दुसरीकडे आता इथे रम्या ही झोपेतनं ताडकन उठून बसलेली असते व स्वतः तिला विचारत असते, काय गं रम्या, काय झालं, तू एवढी तडकन का उठलीस? अगं माझ्या हातातली चहा सांडता राहिली, मला भाजलं असतं आता बाळा. त्याबरोबर रम्या म्हणत असते, आई मला ना आता खूप काहीतरी वेगळंच स्वप्न पडलंय, खूप डेंजर. त्याबरोबर लगेचच आई आता रम्याला विचारते, बापरे, असं काय स्वप्न बघितलंस तू की तुला एवढा मोठा धक्का बसलाय रम्या? त्याबरोबर रम्या म्हणत असते, अगं नाही आई, म्हणजे मी वाईट स्वप्न नाही पाहिलंय, मी स्वप्न खरं तर चांगलं पाहिलंय. तू ऐकशील ना जेव्हा मी पाहिलेलं स्वप्न, तेव्हा तुला सुद्धा असाच शॉक बसेल. त्याबरोबर लगेचच तिला आई विचारते, पण नेमकं तू काय पाहिलंय स्वप्नात ते तर सांग. त्यावर रम्या सांगायला लागते, आई अगं तुला माहिती आहे का मी काय पाहिलं आहे? माझ्या स्वप्नात ना पार्थ आणि नंदिनी जीवा आणि काव्याला घटस्फोट देत आहेत. त्याबरोबर हे ऐकून लगेचच वसवत्या म्हणते, काय? नाही, हे स्वप्न चांगलं आहे, पण हे खरं होणार नाही आहे. त्याबरोबर रम्या म्हणते, आई. त्याबरोबर वसवत्या म्हणते, अगं हो, बरोबर बोलते मी. नाही म्हणजे आत्ताचं तुमचं जनरेशन आहे एक घाव दोन तुकडे म्हणणाऱ्यातलं, पण काय आहे ना, आपली ही जी मुलं आहेत ती ओल्ड फॅशन आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून असं काही होणं शक्य नाही आहे. त्यांचा काय तो म्हणे प्रेमावर वगैरे विश्वास आहे ना, म्हणून. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणत असते, पण आई जर असं झालं तर, की पार्थने काव्याला घटस्फोट दिला आणि मला निवडलं तर त्या नंदिनीचं तोंड ना बघण्यासारखं होईल आणि मी ही गोष्ट होण्यासाठी काय वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे. मी काहीही करेन, पण एक दिवस असा नक्की येईल की सगळ्यांच्या नाकावर टिचून पार्थ मला निवडेल आणि त्या काव्याला सोडून देईल कायमची. आणि त्या नंदिनीचा चेहरा तर अगदी बघण्यालायक त्यावेळेस झालेला असेल. तिला ह्या सगळ्या गोष्टींमुळे चांगलीच अद्दल घडेल. त्याबरोबर वसवत्या म्हणत असते की हो रम्या, ते सगळं होईल तेव्हा होईल, पण आता काय आहे, आता तू उठ आणि पटपट आवर आणि फ्रेश होऊन ये. जा बरं, जा, उठ. रम्या हातपाय धुवून घे, आवरून घे. त्याबरोबर आता इथे मात्र रम्या ही आईला म्हणत असते की एक दिवस नक्की येईल असा आई, बघ. आणि त्या नंदिनीच्या आणि जीवाच्या बाबतीत सुद्धा खूप प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. त्या जीवाने असं काहीतरी केलं पाहिजे ना की ते बघूनच त्या नंदिनीला धक्काच बसला पाहिजे. त्यावरती म्हणते, ते होईल तेव्हा होईल, तू उठ, जा, आवरून घे. त्याबरोबर लगेचच आता रम्या तिकडनं उठते आणि आवरायला जात असते. मित्रांनो, खरं बघायला गेलं ना तर वसवत्या खूपच चुकीचं वागतायत. स्वतःच्याच मुलीला वाईट मार्गावरती त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. जर त्यांनी वेळेच रम्याला सांगितलं असतं, समजावलं असतं, तर कदाचित आज रम्याची ही वेळ आलेली नसती. तर दुसरीकडे जीवा म्हणत असतो, अगं खा ना नंदिनी ऑमलेट, बघ ना मी किती छान आणि टेस्टी ऑमलेट बनवले तुझ्यासाठी, एकदा वास तरी घेऊ माझ्या ऑमलेटचा. वा, ऑमलेटच्या वासाने मला भूक लागायला लागली. अगं नंदिनी, पण तुला का नको आहे ऑमलेट, काय प्रॉब्लेम आहे? त्यावर नंदिनी म्हणते, नको आहे मला. त्यावर जीवा म्हणतो, का, तुला ऑमलेट आवडत नाही का नंदिनी? त्यावर नंदिनी म्हणते, नाही, तसं काही नाही आहे. त्यावर जीवा म्हणतो, तसं नाही आहे, मग कसं काय आहे नेमकं?
ओ, तुला खायचा कंटाळा आला आहे का? नाही, तसं काही असेल तर तू मला सांग, मी भरवतो तुला. नाही म्हणजे काय ना, मी जेव्हा लहान होतो आणि मला जेव्हा खायचा कंटाळा यायचा तेव्हा मला आई भरवायची, म्हणून मी म्हटलं. आणि विसरतेस का तू? त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते काय, तर जीवा तिच्याच पुढे आता ऑमलेट आणि ब्रेडचा घास नेत म्हणतो, हे घे खा. नंदिनी म्हणते नको आहे म्हटलं ना. त्यावर जीवा म्हणतो तुला लाज वाटते का? अगं पण कशाला लाजतेस? विसरतेस का मी तुला सगळ्यांच्या समोर गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड भरवलं होतं? त्यावेळेस तर सगळ्यांच्या समोर भरवलं होतं, मग आता काय, हे घे. त्यावर नंदिनी म्हणते आज नको आहे मला, आजच्या दिवशी मी वशाट खात नाही आज माझा. त्याबरोबर जीवा म्हणतो सॉरी सॉरी सॉरी, मला माहीत नव्हतं खरंच म्हणून. बरं मला तू सांग, तुला काय खायचं आहे? तुला जे खायचं आहे ना ते मी तुझ्यासमोर हजर करतो. तू फक्त बोल, व्हेजमध्ये सुद्धा तुला कोणती व्हरायटी हवी आहे, मी लगेच ताबडतोब तुझ्यासमोर हजर करेन. त्यावर नंदिनी म्हणते मला काहीही चालेल. त्यावर जीवाला वाटतं की नंदिनी आता त्याला म्हणते की मला तुझ्या हातचं काही चालेल. त्यामुळे आता लगेचच जीवा हा नंदिनीला म्हणायला लागतो हो ना, मग 1 मिनटं. त्यावर नंदिनी पटकन म्हणते पण ते तुमच्या हातचं नसावं. त्याबरोबर मला काहीही चालेल पण ते तुमच्या हातचं नसावं. हे वाक्य ऐकून जीवाला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, खूपच जास्त नाराजी त्याला वाटलेली असते. मित्रांनो, आता खरं तर जीवा खूप मनापासून एफर्ट देत आहे, मनापासून प्रयत्न करत आहे नंदिनीला मनवण्यासाठी आणि तिने पुन्हा एकदा हसावं यासाठी. पण नंदिनी काही त्याच्याकडून मनली जात नाही आहे. कारण काय आहे ना, एखादी व्यक्ती जर खरोखर खूप वाईट पद्धतीने दुखावली गेली किंवा त्याला वाईट पद्धतीने वाईट वाटलं तर त्याला समजावून सांगणं आणि त्याच्या जखमांना भरायला जरा वेळ हा लागतोच आणि तो आपण द्यायलाही हवा. तुम्हाला काय वाटतं? तर दुसरीकडे आता काव्यासुद्धा पार्थला मनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. पार्थ अंघोळीला गेलेला असतो आणि त्यावेळेस काव्याने त्याच्या ऑफिसची सगळी तयारी करून ठेवलेली असते. त्याचा कोट, त्याचं शर्ट, त्याचा बेल्ट, त्याचं वॉलेट, त्याचा गॉगल, त्याचं परफ्यूम सगळं तिने एक जागी आणलेलं असतं. आता पार्थ हे सगळं बघतो आणि हे कोणी केलं आहे असं विचारतो. त्यावर काव्या म्हणते हो ना, मला पण प्रश्न पडलाच की हे सगळं कोणी केलं आहे म्हणून. तुम्हाला माहिती आहे का पार्थ देशमुख, मघाशी ना आपल्या खोलीत एक परी आली होती, परी. आणि त्या परीच्या हातात जादूची कांडीही होती. तिने तिची जादूची कांडी फिरवली आणि हे सगळं करून ठेवलं. आणि तुम्हाला माहिती आहे का त्या परीचं नाव काय आहे? त्या परीचं नाव काव्य आहे पार्थ. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणत असतो हे सगळं करण्याची तुम्हाला काय गरज होती? कशाला केलं तुम्ही हे सगळं? त्यावर काव्या म्हणते पार्थ हो असं काय करताय, मला गरज वाटली म्हणूनच तर मी केलं ना सगळं तुमच्यासाठी. त्यावर पार्थ हा काव्याला म्हणत असतो काय ना, माणसाने सवयी आणि स्वतःला कधीच बदलू नये, ते चांगलं नसतं. त्याबरोबर हे ऐकून मात्र काव्या ही थोडीशी नाराज होते. पार्थने जाऊन त्याच्यासाठी दुसरा शर्ट आणि कोट आणलेला असतो. काव्य पार्थला हात लावत म्हणते पार्थ प्लीज ऐका ना. त्यावर पार्थ काव्याच्या हाताकडे बघतो. काव्या लगेचच हात काढत म्हणते सॉरी आणि म्हणायला लागते पार्थ प्लीज, हे बघा सॉरी माझं चुकलं पण प्लीज माझ्याशी बोला. पण पार्थ काही काव्याबरोबर बोलायला तयार नसतो. तर दुसरीकडे आपला मिथुन काका मस्तपैकी ब्रेड ऑमलेटवरती ताव मारत असतो. मिथुन काकाने आता जीवाने बनवलेलं ब्रेड ऑमलेट खायला घेतलेलं असतं. जीवा काकाला म्हणत असतो काका अरे काय सुरू आहे तुझं? त्यावर काका म्हणत असतो वा 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 जीवा वा, अरे काय मस्त ब्रेड ऑमलेट बनवलंयस म्हणून तू सांगू तुला, 1 नंबर टेस्टी. अरे मला माहीत नव्हतं तुला एवढं छान ऑमलेट बनवता येतं ते. जर मला माहीत असतं ना तर आपण एक बिझनेस सुरू केला असता. आपण एक काम करूया, तू मस्तपैकी ऑमलेट बनव आणि मी विकतो. आपण ना छान गाडीच सुरू करूया, तू बनव मी विकतो, तू बनव मी विकतो आणि येताना संध्याकाळी मस्त घरी पैशांचं बंडल घेऊन येऊया. काय वाटतंय तुला जीवा? त्यावर जीवा म्हणतो काका. त्यावर काका म्हणतो अरे जीवा मगापासून काय काका काका करतोय तू? किंवा आय लाईक इट किंवा आय डोंट लाईक इट काका, एवढं तरी बोल की. त्याबरोबर जीवा काकाच्या पुढ्यात येऊन बसतो आणि काकाला म्हणत असतो काका काय सुरू आहे तुझं? अरे इथे मी तुला नंदिनीबद्दल बोलायला बोलवलं आहे आणि तू काय हे वेगळंच बोलत बसलायस. तू मगापासून ऑमलेट खातोयस आणि बरं ऑमलेटचंच कौतुक करतोयस. त्याबरोबर लगेचच काका म्हणत असतो मग काय करू मी सांग ना. जीवा अरे तू स्वतःहून स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतली. अरे मूर्खा, तुझे कारभारीण कुठल्या वाराला काय खाते, कुठल्या वाराला काय नाही खाते, तिला कुठल्या वाराला वशाट चालतं, कुठल्या वाराला ती वरण भात खाते, हे तुला माहिती नको का? तू कधी लक्ष दिलं आहे का तिच्यावरती काय खाते काय पिते? नाही ना. त्यामुळंच मग कारभारणीनं डायरेक्ट तुला सांगितलं, राजीनामा दिला आणि निघून गेली.
आता राजीनामा म्हणजे काय ते विचारू नको. राजीनामा म्हणजे तुझ्या हातात डिवोर्सचे पेपर ठेवले आणि नंदिनी निघून गेली. समजलं ना तुला? तुझ्यामुळेच झालं हे सगळं जीवा, कळतंय का तुला? त्याबरोबर आता जीवा हा काकाला म्हणत असतो, काका अरे असं नको ना बोलूस, काहीही झालं तरी मला नंदिनीला मनवायचं आहे. पण मी कधी तिच्यावर एवढं लक्षच दिलं नाही. मला माहीतच नव्हतं की नंदिनीला काय आवडतं काय नाही आवडतं. त्याबरोबर काका म्हणत असतो, तेच चुकलं आहे ना तुझं जीवा. अरे एकदा की जखम जर लहान असेल ना तर पटकन तिच्यावर मलमपट्टी करून घ्यायची, जखम मोठी होऊच द्यायची नाही. पण तुझ्या बाबतीत तसं घडलंच नाही. कळलं तुला? काय तर म्हणे प्रेम करतोय, प्रेम कविता लिहितोय प्रेमावरती. काय कविता लिहिली होती तू? काहीतरी आभाळ बिबाळ म्हणे. अरे पण त्या नंदिनीने बिचारीने एवढी मोठी कविता लिहिली होती तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्यासाठी. तू साधे 2 वाक्य तरी लिहिले का रे तिच्यासाठी? बोल ना पोट्ट्या, लिहिले का 2 वाक्य तरी? हां नाही लिहिले ना? काहून वागला असं तू त्या नंदिनी बरोबर? अरे तुला कळून राहिलं का? तिने ना या महिन्याभरात तुझं सगळं सहन केलं आहे. तुझं हसणं रडणं, तुझं रुसणं, तुझा बालिशपणा, तुझा पोरकटपणा, त्याचबरोबर तुझा रकीलपणा, सगळं सहन केलं आहे त्या नंदिनीने तुझ्यासाठी. आणि तू काय केलं? तू धडधोन प्रेमाचे शब्द नाही बोलला तिच्याबरोबर. मग कुठल्याही पोरीला राग येईलच ना, कुठल्याही पोरीला वाईट वाटेलच की. त्याबरोबर आता इथे जीवा काकाला म्हणत असतो, काका अरे मला खरंच कळत नाही आहे मी काय करू ते, तूच सांग ना काय करायचं आता. त्याबरोबर काका म्हणत असतो, हे बघ जीवा, आता मी तर तुला यामध्ये काहीच नाही सांगू शकत. तर जीवा म्हणत असतो की नाही, जोपर्यंत मी नंदिनीच्या चेहऱ्यावरती तिचंवालं जुनं स्माईल आणत नाही तोपर्यंत मी इथे असा स्वस्थ बसून राहू शकत नाही. मुळात मला स्वस्थ बसवलंच जाणार नाही. मी काहीही करेन पण नंदिनीच्या चेहऱ्यावरती पुन्हा स्माईल घेऊन येईल. त्याबरोबर काका म्हणत असतो की अरे पण जीवा, तुला हे सगळं काऊन करायचं आहे बाबा? कशासाठी? तुला तर त्या नंदिनीने काही फरक पडतच नाही ना. मग त्याबरोबर जीवा म्हणत असतो, काका अरे तिने माझ्यासाठी खूप केलं आहे रे, मग मी तिच्यासाठी एवढं तर करू शकतो ना. आणि तसंही मी आता निश्चय केला आहे की जोपर्यंत मी नंदिनीला पूर्वीसारखं हसतं बोलतं करत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही. त्यामुळे तिच्यासाठी मला जे जे करता येईल मी ते सगळं करणार आहे. त्यावर काका म्हणत असतो, तुझं कसं आहे जीवा माहिती आहे का? स्वतः चूक करायची आणि नंतर भरत बसायचं. अरे त्याबरोबर काकाला जीवा म्हणत असतो, नक्की काका तू माझ्या बाजूने की त्याच्या? त्याबरोबर काका म्हणतो, अरे तुझ्याच बाजूने, तुझा जिगरी आहे ना मी, म्हणून तुला या सगळ्या गोष्टी सांगून राहिलो, तुला तुझी खरी परिस्थिती दाखवून द्यायला राहिलो. समजले का तुला? अरे आता ती नंदिनी आहे, नंदिनी, तू तिला किती बी पुश कर, किती बी काही कर, हसवायचा प्रयत्न कर, पण तिला काही बी नाही वाटणार. कारण आता तिला तुझ्यामुळे काही फरक पडतच नाही ना. कळलं की तुला? कळलं मला काय बोलूचं आहे ते? अरे का वागला तू तिच्याशी असं? का प्रत्येक वेळेस तिला तोडून ताडून वाईट बोलला? आता तू तिला किती पण पुश करण्याचा प्रयत्न केला ना तरी ती पुढे नाहीच जाणार आहे. त्याबरोबर जीवा काकाला म्हणत असतो, काका मी काही लूजर नाही आहे, समजलं ना. मी काहीही झालं तरी नंदिनीच्या चेहऱ्यावरचं ते जुनं हसू परत घेऊन येणार म्हणजे येणारच. मग त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी मी करेन, मी काही शांत बसणार नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच काका म्हणत असतो, नाही आता ते बघूच या. त्याबरोबर लगेचच इथे काकाला जीवा म्हणत असतो, काका नक्की तुझं काय सुरू आहे? तू मला टोमणे का मारतोय? त्यावर काका म्हणत असतो, मी तुला टोमणे नाही मारत आहे जीवा, मी तुला ना रिॲलिटी दाखवून देऊन राहिलो. मी तुला एक दाखवून देतोय की तू एक काय म्हणजे परिस्थिती आहे सध्याच्या घडीला. त्याबरोबर आता इथे जीवा तर विचार करत बसलेला असतो. तर दुसरीकडे नंदिनी काव्या ही आत्ता पार्थला म्हणत असते, पार्थ आपण एक काम करू, 9:15 घरातून निघू, मी तर रेडी आहे, तुम्ही फक्त पटकन आवरून घ्या. त्याबरोबर पार्थ काव्याकडे बघायला लागतो. तर काव्या म्हणते, अहो असं काय करताय पार्थ, तुम्ही मला आज कॉलेजला कोचिंगला सोडाल ना, मग मी तुमच्याबरोबर जाणार आहे. अहो नेहमी तुम्ही मला म्हणता की काव्या माझ्या गाडीत बसा, तुम्ही नेहमी माझ्या गाडीत बसतच नाही, काव्या गाडीत बसा, पण मी तुम्हाला नको म्हणते. त्यामुळे आज मी ठरवलं आहे की आज मी तुमच्या गाडीमध्ये बसूनच कोचिंगला जाणार आहे. त्यामुळे आज तुम्ही मला सोडा. मस्त छान AC असलेली गाडी आणि त्यात कुमार सानूंची गाणी, किती छान ना पार्थ. चला मग आपण निघायचं ना 9:15 वाजेपर्यंत. त्याबरोबर पार्थ हा लगेचच पुढे जातो आणि त्याच्या मोबाईलवरती काहीतरी चेक करायला लागतो. त्यावर काव्या पार्थला विचारते, पार्थ काय झालं, काय चेक करताय? त्यावर पार्थ म्हणत असतो, आज रिक्षा बस ओला कशाचाही संप नाही आहे, तुम्ही कशानेही जाऊ शकता क्लासला.
आणि मग तो तिकडनं आता जायला लागतो. आता हे ऐकून काव्याला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. मग आता काव्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ हो, पण पार्थ तिचं काहीच ऐकत नाही. उलट तो जाताना काव्यालाच एक वाक्य सांगून जातो, जाताना आय कार्ड आठवणीने घेऊन जा. कारण काय आहे ना, आता जर तुम्ही आय कार्ड विसरलात तर मागून आणून द्यायला कोणी नाही आहे. त्याबरोबर मात्र हे ऐकून काव्याला आणखीन जास्त वाईट वाटतं. त्याचबरोबर पुढे पार्थ तिला असंही वाक्य म्हणतो की माणसाने स्वतःच्या सवयी आणि स्वतः कधीच बदलू नये. माणसाला कायम क्लिअरिटी असायला हवी आणि तेच चांगलं असतं. आता हे ऐकून तर आणखीन जास्त काव्याला वाईट वाटतं. पण मित्रांनो, पार्थ काव्याबरोबर खूप जास्त रूढ वागतो असं तुम्हाला नाही वाटत आहे का? तर दुसरीकडे आपला जीवा ह्याने सुद्धा ठरवलेलं आहे की आपण आता नंदिनीला मनवल्याशिवाय गप्प बसायचं नाही म्हणजे नाहीच. तर आता इथे पार्थ हा छान ब्रेकफास्ट करत असतो, पोहे तो खात असतो, एकटाच बसलेला असतो, त्याच्या विचारात मग्न असतो. इतक्यात त्या ठिकाणी काव्य आलेली असते. आता काव्याने येताना पार्थसाठी छान त्याच्या आवडीची सिनेमन कॉफी मागवलेली असते आणि ती आणलेली असते. पार्थला काव्या म्हणत असते, पार्थ हे बघा, मी तुमच्यासाठी तुमची फेवरेट सिनेमन कॉफी मागवली. एकदा तुम्ही मला सांगत होतात की तुम्हाला सिनेमन कॉफी किती आवडते, तुम्ही खूप जास्त इंटरेस्टेड होतात मला हे सांगण्यात. हां, आता त्यावेळेस मला ह्या गोष्टी जाणून घेण्यात काही रस नव्हता, पण तुम्ही खूप आनंदाने सांगत होता. मग त्यावेळेस मी ऐकलं होतं, म्हणून आता तुमच्यासाठी आठवणीने सिनेमन कॉफी मागवली आहे, घ्या. रात्री तुम्ही माझ्यासाठी कस्टर्ड बनवता आणि सकाळी मला वटपौर्णिमेचं महत्त्वही पटवून देता. किती कामं करता तुम्ही, दमला असाल, म्हणून ही कॉफी तुमच्यासाठी खास. घ्या ना पार्थ. पार्थ काही कॉफीला हात लावत नसतो. पार्थ फक्त कॉफीकडे बघतो आणि काव्याकडे एकदाच बघतो. काव्य म्हणते, बरं मी एक काम करते, मी स्वतः तुम्हाला माझ्या हाताने कॉफी खोलून देते. मग तर झालं. आता काव्या ही कॉफी उघडते आणि पार्थला म्हणत असते, पार्थ हो असं काय करताय, घ्या ना, खरंच तुमच्यासाठी मागवली आहे मी ही सिनेमन कॉफी. पार्थ काही कॉफीकडे बघत नसतो, तो पोहे खात असतो. त्याबरोबर त्या ठिकाणी रम्या येते आणि रम्या म्हणते सिनेमन कॉफी. त्याबरोबर लगेचच पार्थ आणि काव्य तिच्याकडे बघायला लागतात. तर काव्या आता रम्याला म्हणते, रम्या काय हे? त्यावर रम्या म्हणते, पार्थ तुझ्यासाठी ही सिनेमन कॉफी, हे घे. त्यावर पार्थ आता कॉफीच्या मगला हात लावत नाही. रम्या कॉफी मग खाली ठेवते. काव्या म्हणत असते, अगं रम्या, पण तू का बनवलीस कॉफी? मी पार्थसाठी सिनेमन कॉफीच ऑर्डर केली होती. त्याबरोबर रम्या म्हणते, पण तुला माहीत नाही आहे का काव्या, पार्थ बाहेरून मागवलेली सिनेमन कॉफी कधीच नाही घेत, तो नेहमी घरी बनवलेली कॉफी घेतो. त्यावर काव्य म्हणत असते, अगं रम्या, पण कॉफी तर कॉफी असते ना, बाहेरून मागवली काय, घरी बनवली काय, कॉफी तर कॉफी आहे, मग काय फरक पडतो? हो ना पार्थ, घ्या तुम्ही सिनेमन कॉफी घ्या. आता खरं तर पार्थ समोर खूप मोठा पेच उभा राहिला आहे. आता कॉफी घ्यायची तर कोणाची, काव्याची घ्यायची की रम्याची घ्यायची? मग आता पार्थ हा काव्याच्या कॉफीला हात लावतो. हे बघून काव्य खुश होते, रम्या नाराज होते. मग पार्थ काव्याच्या कॉफीचा मग मागे सरकवतो आणि बाजूचा रम्याचा मग पुढे घेऊन त्यातली कॉफी पितो. आता हे बघून रम्या खूपच जास्त खुश होऊन गेलेली असते. तर हे बघून काव्याला मात्र खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. इतके दिवस जी काव्या पार्थच्या एफर्टला अजिबात रिस्पॉन्स करत नव्हती, आज ती काव्या पार्थसाठी एवढे एफर्ट्स घेताना दिसते, पण पार्थ तिला रिस्पॉन्स करत नाही आहे. म्हणजे आता तिला केवढं वाईट वाटत असणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंच. पण आता पार्थ आणि नंदिनी कधी ऐकणार या दोघांचं हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण आता जीवा आणि काव्या नंदिनी आणि पार्थला मनवण्यासाठी यथासाग प्रयत्न करत आहेत. आता नंदिनी आणि पार्थ जरी समजूतदार असले तरीसुद्धा आता यावेळेस ते त्यांच्या हट्टावरती अडून राहिलेले आहेत. पण जीवा आणि काव्य थोडी ना कमी आहेत, ते सुद्धा खूप जास्त हट्टी आणि अडियल आहेत. त्यामुळे आता ते सुद्धा नक्कीच ह्या दोघांना समजावणार आणि यांना डिवोर्स घेऊच देणार नाही. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. पण ते कमेंट करण्या अगोदर नक्की पुढे काय काय घडतं हे सुद्धा जाणून घ्या. तर पुढे आता आपण पाहतो की नंदिनी ही कामाला जायला निघालेली असते, म्हणजेच आनंद निवासला जायला. तर आता मालिनी काकू या जीवाला म्हणत असतात, जीवा तू जातोय ना तिला सोडायला, काय गं येतोय ना हा? त्यावर जीवा म्हणत असतो, आई हो हो मी जातोय, आणि मी असताना तू नंदिनीची एवढी काळजी कशाला करतेस, मी आहे ना. त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते, पण तुम्ही नसताना काय करायचं? त्याबरोबर जीवा नंदिनीकडे बघायला लागतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकॉन प्रेस करत चला. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.